जालन्यातल्या अंबड घनसावंगीमधील शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यावरून बबनराव लोणीकर आक्रमक झालेले आहेत। अंबड आणि घनसावंगीच्या तहसीलदारावर कारवाई होत नसेल तर मी जिल्हाधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, बबनराव लोणीकरांनी हा इशारा दिलाय। पैशांची चोरी होताना दोन्ही तहसीलदार कुंभकर्णासारखे झोपले होते का, असा हल्लाबोल लोणीकरांनी केलाय। या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं। 24 कोटी रुपये गेले। हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या। दोन तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? मुख्य आरोपी तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड यांच्यावर का कारवाई होत नाही? तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। पार्थ पवारांनी केलेल्या स्कॅमच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या खारगे समितीचं काय झालं? अंजली दमानी यांनी ट्विट करत हा सवाल केलेला आहे। या प्रकरणाला 3 महिने होत आलेले आहेत, असं देखील अंजली दमानी यांनी म्हटलंय। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत। एकनाथ शिंदे 28 जानेवारीला अक्कलकोटमध्ये जाहीर सभा घेतील। 28 जानेवारीला सोलापूरमध्ये मुक्कामी राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाईल।